नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये. मित्रांनो, आज आपण आर्य भारताचे मूळ निवासी नाहीत, ते स्थलांतरित हा टोनी जोसेफ यांचा 2 जानेवारी 2019ला लिहिलेला आणि 25 फेब्रुवारी 2021ला अपडेट केलेला एक लेख बघणार आहोत. लेख बघण्याआधी आपण लेखाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. टोनी जोसेफ हे अर्ली इंडियन्स द स्टोरी ऑफ आवर ॲन्सेस्टर्स अँड व्हेअर वी केम फ्रॉम या पुस्तकाचे लेखक आहेत. जुगरनॉट या संस्थेने या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले या प्रश्नावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा चर्चा वादविवाद झाले आहेत. उजव्या विचारधारेच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आर्य हे बाहेरून आले नाहीत, ते मूळचे भारतीयच होते असा दावा करतात. काही जण तर हडप्पा संस्कृती ही आर्य किंवा वैदिक संस्कृती असल्याचंही म्हणतात. या दाव्यांमधलं नेमकं तथ्य काय आहे हे शोधणं आता सोपं होणार आहे. नवीन संशोधनानुसार प्राचीन डीएनएचा अभ्यास करून भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्यात आलं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही एका विशिष्ट समुदायामुळं नाही, तर वेगवेगळ्या स्थलांतरितांमुळं विकसित होत गेली आहे. भारतीय संस्कृती ही स्वतःला आर्य म्हणून घेणाऱ्या लोकांपासून विकसित झाली असं हिंदू उजवे अभ्यासक मानतात. आर्य हे मुळात भटके होते. घोडेस्वारी, पशुपालन करणारे आर्य कुशल योद्धेही होते. हिंदू धर्माचे सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ अर्थात वेदांची रचना ही आर्यांनीच केल्याचं मानलं जातं. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि भारतातूनच ते आशिया तसंच युरोपच्या अन्य भागात पसरले असा युक्तिवादही हिंदुत्ववादी करतात. इंडो युरोपियन भाषासमूह ज्यातील भाषा आजही भारत आणि युरोपमधले लोक बोलतात, त्यांचा विकास आर्यांमुळेच झाल्याचं मानलं जातं. 19व्या शतकातील युरोपियन अभ्यासकांनीही आर्य हा एकमेव शुद्ध वंश असल्याचं मानलं होतं. ॲडॉल्फ हिटलरचं आर्यांच्या वांशिक शुद्धतेबद्दलचं मतही सर्वांना परिचित आहे. युरोप जिंकणाऱ्या आर्यांचे आपण वंशज आहोत असं हिटलर अभिमानानं सांगायचा. आर्य ही संकल्पना भाषिक. अभ्यासक जेव्हा आर्य ही संज्ञा वापरतात तेव्हा त्यांना इंडो युरोपियन भाषा बोलणारा समुदाय अपेक्षित असतो. मी देखील ह्या लेखात आर्य हा शब्द त्याच संदर्भानं वापरला आहे. हिटलर किंवा उजव्या कट्टरपंथी विचारवंतांप्रमाणे आर्यांचा उल्लेख वांशिक संदर्भाने केलेला नाही. अनेक भारतीय विद्वान आर्य हे भारताबाहेरून आले होते या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आर्य किंवा इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्या समुदायांपैकी एक समूह भारतातील एका संस्कृतीचा अस्त होत असतानाच्या कालखंडात इथे आला. ही लोप पावणारी संस्कृती म्हणजेच हडप्पा किंवा सिंधू संस्कृती होय. ज्यावेळी जगाच्या अन्य भागात इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृती अस्तित्वात होत्या, त्याच काळात भारताच्या वायव्य भागात जो आता पाकिस्तानात आहे हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. मात्र हिंदू उजव्या विचारवंत हे हडप्पन संस्कृती आर्य किंवा वैदिक संस्कृतीचाच एक भाग असल्याचं मानतात. हडप्पन आणि वैदिक संस्कृती भिन्न या दोन पूर्णपणे विरुद्ध असलेल्या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्या गटांमधील मतभेद गेल्या काही वर्षात अधिक तीव्र झाले आहेत. विशेषतः 2014मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर हे मतभेद अजूनच वाढले. या दोन प्रदीर्घ काळ चाललेल्या वादावर आता लोकसंख्या अनुवांशिकी शास्त्रामुळे पडदा पडू शकतो. प्राचीन डीएनए वापरून कोणता समुदाय केव्हा आणि कुठे स्थलांतरित झाला हे पडताळून पाहणं लोकसंख्या अनुवांशिकीमुळे शक्य होऊ शकते. प्राचीन डीएनएचा अभ्यास करून प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्याचा प्रयोग गेल्या काही वर्षांपासून जगभर सुरू आहे. भारतात तर या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर येत आहेत ते खूपच लक्षवेधी आहेत. युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आले आर्य. हार्वर्ड विद्यापीठातील अनुवांशिकी तज्ज्ञ डेव्हिड राईश यांनी या संदर्भात केलेलं संशोधन मार्च 2018मध्ये प्रसिद्ध झालं. राईश यांना या संशोधनामध्ये जगभरातील 92 अभ्यासकांनी सहाय्य केलं होतं. यापैकी अनेक जण हे इतिहास, पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र तसेच अनुवांशिकी शास्त्रामधील नावाजलेले आहेत. द जिनोमिक फाउंडेशन ऑफ साऊथ अँड सेंट्रल एशिया असं डेव्हिड राईश यांच्या शोधनिबंधाचं नाव आहे. त्यातील अनेक निष्कर्ष हे अतिशय महत्त्वाचे असे आहेत. राईश यांच्या संशोधनानुसार गेल्या 10,000 वर्षात भारतामध्ये 2 प्रमुख मोठी स्थलांतरं झाली असं दिसून येतं. यातील एक स्थलांतर हे इराणच्या नैऋत्येकडील झाग्रोस भागातून झाले होते. इथून आलेले स्थलांतरित हे शेती करणारे पशुपालक होते. हे स्थलांतर इसवी सन पूर्व 7000 ते 3000 या कालखंडात झालं. या उपखंडात आधीपासून असलेले स्थानिक हे आफ्रिकेतील लोकांचे वंशज होते. त्यांना आउट ऑफ आफ्रिका म्हटलं जातं. हे लोक 65,000 वर्षांपूर्वी भारतात आले. या दोन्ही समूहांनी मिळून हडप्पा संस्कृतीचा विकास केला. दुसरं सर्वात मोठं स्थलांतर हे इसवी सन पूर्व 2000च्या सुमारास झालं. सध्या कझाकिस्तान म्हणून ओळखला जाणाऱ्या युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आर्यांचं भारतात आगमन झालं.
संस्कृत भाषाही आर्यांसोबतच भारतात आली. घोड्यांचा वापर, कृषी तंत्रज्ञान, पशुपालनही आर्यांनीच भारतात आणलं. हिंदू किंवा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग समजला जाणारा यज्ञही आर्यांसोबतच भारतात आला. अनुवांशिकी शास्त्राच्या अभ्यासातून भारतामध्ये जी अन्य स्थलांतरं झाली त्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑस्ट्रो आशियाई समुदायातील भाषा बोलणारे लोक आग्नेय आशियातून भारतात आले. भारतीय संस्कृती पिझ्झासारखी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जेव्हा मी माझं पुस्तक लिहिलं तेव्हा भारतीय लोकसंख्या ही पिझ्झाप्रमाणे असल्याची कल्पना केली. इथे सर्वात पहिल्यांदा आलेले लोक हे या पिझ्झाचा बेस मानता येतील. अर्थात या पिझ्झाचा बेस एकसारखा नाही. काही ठिकाणी तो पातळ आहे तर काही ठिकाणी जाड. मात्र हा पाया पक्का आहे. कारण अभ्यासातून असं दिसून आलं आहे की पहिल्यांदा भारतात आलेल्या लोकांच्या अनुवांशिक गुणधर्मांपैकी 50 ते 60% गुणधर्म हे भारतीयांमध्ये आजही आढळून येतात. या मजबूत पायावर पसरलेला श्वास म्हणून आपण हडप्पन संस्कृतीकडे पाहू शकतो. त्यानंतर नंबर येतो पिझ्झावरच्या टॉपिंग्स आणि चीजचा. ऑस्ट्रो एशियाटिक, तिबेटो बर्मन आणि इंडो युरोपियन भाषा बोलणारे किंवा आर्य यांना आपण या टॉपिंग्स आणि चीजचा दर्जा नक्कीच देऊ शकतो. उजव्या विचारवंतांचा विरोध. अनेक कट्टर उजव्या विचारवंतांना हे निष्कर्ष फारसे पटणारे नाहीत. हे लोक शाळांमधील अभ्यासक्रम बदलण्याच्या, आर्य हे भारतात बाहेरून आले होते हा सिद्धांत खोडून काढण्याच्या मागे लागले आहेत. प्रचंड लोकप्रिय असलेली उजव्या विचारधारेची इतिहासविषयक काही ट्विटर हँडल आहेत. आर्य बाहेरून भारतात आले होते या सिद्धांताला दुजोरा देणाऱ्या अनेक नामवंत इतिहासकारांचा या हँडलवरून समाचार घेतला जातो. आर्य हे मूळ भारतीय निवासी नव्हते आणि त्यांच्या भारतात येण्याच्या खूप आधीपासून इथे हडप्पा संस्कृती नांदत होती हे मान्य करणं हिंदू राष्ट्रवाद्यांना परवडणारेही नाही. कारण हे मान्य केलं तर भारतीय संस्कृतीचा पाया केवळ आर्य किंवा वैदिक संस्कृती नाही तर ती संमिश्र संस्कृतीमधून विकसित झाल्याचंही मान्य करावं लागेल. भारताचे तत्कालीन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, केवळ वैदिक शिक्षणानेच आपल्या मुलांचा नीट विकास होईल. वैदिक शिक्षण मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्यामध्ये देशभक्ती रुजवायला मदत करेल. वांशिक शुद्धतेवर भर असल्यामुळे वेगवेगळ्या वंशाच्या सरमिसळीतून बनलेली संस्कृती हिंदू राष्ट्रवादी गटांच्या पचनी पडणार नाहीच. कारण वांशिक शुद्धता हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्य बाहेरून भारतात आले होते हे मान्य करणं म्हणजे त्यांना भारतात बाहेरूनच आलेल्या मुघलांच्या रांगेत बसवण्यासारखं आहे. शालेय अभ्यासक्रम बदलण्याचा प्रयत्न या सर्व सैद्धांतिक जरतरच्या चर्चा आहेत असं तुम्हाला वाटेल. पण हरियाणामधील भाजप शासित सरकारनं हडप्पन संस्कृतीचं नाव बदलून सरस्वती संस्कृती असं करण्याची मागणी केली होती. सरस्वती ही वेदांमध्ये नमूद केलेली आणि हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची नदी आहे. या नामांतरामुळे हिंदू संस्कृती आणि आर्य यांच्यामधील संबंध प्रस्थापित करणं सोपं होऊन जाईल हा त्यामागचा विचार आहे. प्राचीन DNA संबंधीच्या नवीन संशोधनामुळं या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. मात्र हे संशोधन करणाऱ्या प्राध्यापक राईश यांच्यावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. हे सर्व खोटं आहे, दादांत खोटं आणि हार्वर्ड यांच्या थर्ड राईश आणि कंपनीचं अंकगणित आहे. स्वामींनी कितीही टीका केली तरी या नवीन संशोधनाचा निष्कर्ष भारतीयांसाठी आशादायी आणि कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि आनुवंशिक वारशाने मिळून भारतीय संस्कृती घडवली आहे. या संस्कृतीचा गाभाच मुळात सर्वसमावेशकता हा आहे. त्यामुळंच विविधतेत एकता हा केवळ भारतीयांच्या संस्कृतीचाच नाही तर आनुवंशिकतेचाही गुणधर्म आहे. धन्यवाद मित्रांनो.